नमस्कार. उदयदादा दरेकर यांनी बोरिवलीहून या लेकरांसाठी काहीतरी पाठवलं आहे. काय पाठवलं नेमकं आणि काय करतायत ही लेकरं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. पहा, हा सागर दिसतोय, इयत्ता 5वीच्या वर्गात शिकतोय. त्याचं हस्ताक्षर अगदी मोत्यासारखं आहे. जामखेड तालुक्यामध्ये त्यांनी हस्ताक्षरामध्ये 2य क्रमांक पटकावला. शेजारी आर्नव आहे, सागरपेक्षा उंच आहे, तो मात्र 2रीच्या वर्गात शिकतोय. त्याचाही जामखेड तालुक्यात हस्ताक्षरात 2रा क्रमांक आला. त्याचे आई वडील ऊसतोडणी करण्यासाठी कारखान्याला स्थलांतरित झालेले आहेत. सागरचे वडील गवंडी काम करतात तर आई मजुरी. सरळ दिसते पाठीमाग. तिचा व्हिडिओ तर आपण पाहिलेला आहे आणि तिचं हस्ताक्षरही पाहिलं आहे. तिच्यासाठी ही गिफ्ट पाठवलंय. उदय दरेकर सरांनी काय पाठवलंय नेमकं ते पाहूयात. त्यांचा फोन आला आणि सर लेकरांसाठी मी काहीतरी पाठवतोय, ते फोडून आपण बघूया त्याच्यामध्ये काय आहे. ज्या लेखणीवर ही लेकरं प्रेम करतायत तीच लेखणी सरांनी पाठवलेली आहे आणि 4 पेन पाठवले त्यांनी. अरे वा. आणि विशेष गोष्ट, पेनवर आर्नवचं नाव लिहून पाठवले. आर्नवचं नाव दिसते पहा. आर्नव बघ, तुझं नाव आहे, हा तुझा पेन आहे, धर. वा. सागरसाठी सेम तसाच पेन आहे. सागर विठ्ठल ठेंगील. सागर, हा तुझा पेन, अभिनंदन तुझं. अरे वा. सरळचं देखील नाव टाकून तिला पेन पाठवलाय पहा. हा सरळचा पेन आहे. म्हणजे लेकरांनी चांगलं काहीतरी केल्यानंतर त्यांचं कौतुक करणारी माणसं, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारी उदयदादांसारखी माणसं या लेकरांचा आत्मविश्वास कित्येक पटीनं वाढवतायत. आणखी एक पेन दिसतोय याच्यामध्ये. अरे यार, उदयदादा, दादांनी हा माझ्यासाठी पण पेन पाठवलाय. मला वाटतं हा पेन नाहीये, ही वाढलेली जबाबदारी आहे या लेकरांप्रती, शाळेप्रती, शिक्षणाप्रती. दादा सातत्यानं ग्रामीण भागातील होतकरू लेकरांना बळ देण्याचं काम करतात. आदिवासी पाड्यावर जाऊन तिथल्या लेकरांना लेखन साहित्य, वाचन साहित्य पुरवण्याचं काम दादा करतात. आणि आज धनगर वस्ती सारख्या दुर्गम भागातील या हिऱ्यांना दादांनी आज खऱ्या अर्थानं चमक दिली आहे. पेन दिलेला आहे, जो पेन आयुष्यभर या लेकरांच्या लक्षात राहील की आम्ही चांगलं लिहित होतो आणि ते चांगलं लिहिण्यासाठी दादांनी आम्हाला पेन पाठवला. दादा, तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.